निश्चित आहे. कोणी जरी या भूलोकात जन्माला आलं तरी त्याला मरावं लागेल. म्हणे मग मनुष्याने जीवनाचं सार्थक करण्यासाठी सुवर्ण संधी काय म्हणे, त्याचा म्हातारपणा, वृद्ध अवस्था, मरण्याच्या अगोदरचा वेळ म्हणजे वृद्ध अवस्था, म्हातारपणा, तो म्हणजे त्याच्या जीवनातली सुवर्ण संधी आहे. तिचा त्याने उपयोग करून घ्यायला पाहिजे. हे जीवन जगतो आपण, याचे 4 टप्पे सांगितलेले आहेत. पहिला टप्पा ब्रह्मचर्य, दुसरा टप्पा गृहस्थ. म्हणजे काय, पहिल्या 25 वर्षामध्ये विद्या अभ्यास कर, शिक्षण कर, खूप सारं ज्ञान अर्जन कर. 25 वर्षापासून ते 50 वर्षापर्यंत धन अर्जन कर. मग त्या 25 वर्षामध्ये लग्न कर, मुलं जन्माला घाल, वंश पुढे वाढव, मुलांचे लग्न करून दे. आणि जेव्हा आपलं वय 50 होऊन जातं तेव्हा आपण या संसारातनं काय व्हायला पाहिजे, विरक्त व्हायला पाहिजे, निघून जायला पाहिजे. 51. काय 51. आता 51 लागलं बाबा, आता घरात थांबू नको. आता काय करायचं, सुखाला नसे राम ते धाम सोडून द्यावे, सुखाला अरण्य सेवित जावे. आणि त्या अरण्यामध्ये जाऊन भगवंताची साधना करायची, भगवंताचं भजन करायचं. हे जीवन भगवंताला समर्पित करून द्यायचं. आतापर्यंत आपण भगवंताकडे खूप गोष्टी मागितल्या, देवा हे दे, देवा ते दे, पण आता देवाकडे काही मागायचं नाही. मांगू तुझसे क्या मैं यही सोचू भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति, उतारू मैं गिरधर तेरी आरती. माझं जंगलात जाणं शक्य होईल का, मग घरातच थांबायचं. संत पंचात लक्ष घालायचं नाही. ते लक्ष कुठे घालायचं, भगवंताच्या नामामध्ये घालायचं. सकाळी 6 ते 9 वेळ ठरवून घ्यायची. रामनामाचा जप करायचा. कसा जप करायचा, हातात माळ घ्यायची नाही, माळ जपाला चित लागणार नाही. माळ जपणं क्रिया आहे आणि सायंटिफिक नियम आहे की मनुष्य क्रिया सतत करू शकत नाही, म्हणून क्रिया नाही करायची. शांत बसायचं आणि बसल्या बसल्या काय म्हणायचं, म्हणा सगळ्यांनी माझ्यासोबत, श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. आता तुम्ही 6 वाजेपासून 9 वाजेपर्यंत जप केला, मस्त 9 ते 10 मस्त नाश्ता बिष्टा करायचा, तो टीव्ही पाहून घ्यायचा. मग त्याच्यानंतर काय करायचं, आता नाम संकीर्तन करायचं. आतापर्यंत जप केला, तुम्ही सारखा सारखा जप करायचं म्हटलं तर हे मन काही ऐकणार नाही. हे मन पण असं आहे की याला लहान बाळासारखं खेळणं बदलवून द्यावं लागतं, म्हणजे असं मन लागतं खेळायला. मग आता काय करायचं, याला साधन बदलवून द्यायचं. आतापर्यंत रामनामाचा जप केला, आता काय करायचं, नाम संकीर्तन करायचं. तुम्हाला माहिती का नाम संकीर्तन कसं करतात, चला माझ्यासोबत सगळ्यांनी नाम संकीर्तन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. आता खूप वेळ तुम्ही नाम संकीर्तन केलं, मग आता परत पुढे मन लागेल का, नाही लागणार. मग 3 ते 6 दुपारी 3 ते 6 आपण काय करायचं, आता जप पण करायचा नाही आणि नाम संकीर्तन पण करायचं नाही. आता काय करायचं, देवाचे छान छान भजन म्हणायचे. मग कसे भजन म्हणायचे, मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार, मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार, मेरा श्री वैष्णव परिवार हरि आ जाओ एक बार. जास्त मोठं भजन पाठ करायचं, छोटंसं भजन पाठ करायचं, ते लक्षात पण राहतं, ते म्हणायला पण छान वाटतं आणि आपली देवाची भक्ती सुद्धा होऊन जाते. मग आता पुढे
सांगतोय ना, थांबा ना. आता बघा, एक भजन म्हणता म्हणता किती वेळ म्हणशाल, कंटाळा येऊन जाईल. मग कंटाळाला काय करायचं, भजन बदलवून घ्यायचं. मग भजन काय करायचं, बदलवून घ्यायचं. मग काय भजन म्हणायचं, म्हणा सगळ्यांनी माझ्यासोबत. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. सुंदर विग्रह मेघ श्याम गंगा तुलसी शालिग्राम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भद्रगिरीश्वर सीताराम भगत जन प्रिय सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. जानकी रमना सीताराम जय जय राघव सीताराम. जानकी रमना सीताराम जय जय राघव सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. असं वृद्ध अवस्थेचं काय करायचं, मनुष्याने सार्थक करून घ्यायचं. जास्त संसारामध्ये आसक्त व्हायचं नाही. एक आहे ना, म्हातारे आजी होत्या बरं का, त्यांचं खूप वय झालं होतं आणि अंतिम समयामध्ये त्यांना खाली ठेवलेलं होतं. मुलांना सुनांना वाटलं काही वेळामध्ये आजीचा आता प्राण जातो काय, आणि आजी दरवाजाकडे बघून काय म्हणायची, वा वा के के, वा वा के के. पोराला वाटलं आजीला वासुदेव केशव म्हणायचंय. काय म्हणायचंय, नातूंना काय वाटलं आजीला काय म्हणायचंय, म्हणे वासुदेव केशव. डॉक्टर बोलून आणला. डॉक्टरला म्हणे शक्ती आहे तर इंजेक्शन दे. आजीने जीवनपर्यंत देवाचं नाव घेतलं नाही म्हणे. पुरा म्हातारपणा असा काढून दिला म्हणे, पण देवाचं नाव घेतलं नाही. कमीत कमी आता शेवटी तर देवाचं नाव घेतलं जाईल, वासुदेव केशव म्हटलं जाईल, तर आजींचं काहीतरी कल्याण होईल म्हणे. तर आजींना इंजेक्शन दिलं. आता आजींना आली शक्ती. जसं मुलांकडे सुनांकडे नातूंकडे पाहिलं तसं आजी काय म्हणे, इथे बसून काय रडून राहिले तुम्ही, बाय वा वा के केव्हा जीव तुडून सांगते, वासरू केरसुनी खातय. माझ्याकडनं पूर्ण शब्द बोलला जात नव्हता म्हणून मी काय सांगत होते म्हणे, वा वा के वासरू केरसुनी खातय. मग संसारामध्ये एवढं लक्ष घालायचं नाही. हा, संसारात जास्त लक्ष घातलं तर मरण्याच्या वेळेला आपल्याला हेच आठवतं, कोणाकडे ताटली राहिली, कोणाकडे वाटी राहिली, कोण चमचा घेऊन गेला, कोण पळी भांड घेऊन गेला. हे संसाराचं मरताना आठवायला नाही पाहिजे. मरताना मती धर्मात राहिली तर गती उत्तम होते. आणि या संसारामध्ये किती माणूस आसक्त झालं तरी सुद्धा हा संसार शाश्वत नाही. हा संसार शाश्वत नाही. म्हणून या अशाश्वत अशा संसारामध्ये जास्त एकरूप व्हायचं नाही. चला परत 2 मिनिटं भगवंताचं नाम संकीर्तन करा. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारा.